सर्व इन्व्हेस्टिगेशन झालेले आहे. फक्त ऑपरेशनची तारीख डॉक्टरने देणे बाकी आहे. कधी काय- 7 खासदार आमच्या संपर्कात. उद्धव साहेब आणि मी आम्ही एक तथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. उबाटामध्ये फार असंतोष आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती उबाटाच्या 7 खासदारांचा विश्वास आहे. त्यांना माहिती आहे की यांच्या नेतृत्वामध्येच फक्त इथे विकास होऊ शकतो आणि त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एक आदरणीय एकनाथजी शिंदे सारखा कर्तव्यनिष्ठ सर्व समाजाला न्याय देणारा व्यक्ती त्यांनाही न्याय देऊ शकतो असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला ऑपरेशन टायगर सक्सेस झालं त्याची बातमी मिळेल. त्या 7 खासदारांसोबत चर्चा सुरू आहे का आणि कुठपर्यंत आली ते कोण? चर्चा सुरू नाही, सर्व झालेलं आहे. जसं आपण एखादं ऑपरेशन करतो तेव्हा इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात. सर्व इन्व्हेस्टिगेशन झालेले आहे. फक्त ऑपरेशनची तारीख डॉक्टरने देणे बाकी आहे. कधी काय- 7 खासदार आमच्या संपर्कात. हे येणारे SIR या सर्वांवर चर्चा झाली आणि पुढचं काय कसं आंदोलन करायचं वगैरे हे सगळ्या विषयांवर चर्चा झाली. आता जास्ती माहिती देत नाही, नाहीतर बैठक बाहेरच घ्यायला लागली असते. तुमचे काही खासदार स्वतंत्र गट तयार करण्याच्या विषयी दिल्लीत संजय राऊत देखील अचानक गेलेला आहे आणि तुमचेच एक खासदार आज प्रतापराव जाधव यांची देखील त्याची भेट घेतली आहे. मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्धव साहेब आणि मी आम्ही एक तथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत. आम्ही असो, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी यांना मशालीवर जिंकून आणलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत. फक्त आदेश पाळला तुम्ही ऑनलाईन कुठून आलं याचा अर्थ त्यांची चलबिचल चालू दिसते. ऑनलाईन येणं चुकीचं काय कोणाचा त्रास असेल ना? उमराजेंशी काल आमचं बोलणं झालं होतं. उमराजे निंबाळकरांशी ते पुण्यात होते. त्यांचं म्हणणं असं होतं की मुलाला ऍडमिट केले मी गेलो नाही, पण मी नाराज नाहीये. पण बाकीचे खासदार काल रात्री आमची जी जिल्हा प्रमुखांची झूम कॉल झाला त्याच्यात सगळे आमदार जेव्हा फुटलेले 40 तेव्हा सुद्धा आता देखील तशीच परिस्थिती दिसते. कारण आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये बघतोय की काय परिस्थिती आहे. अनेक खासदार दिसत आहेत तर त्याच्या पार्श्वभूमीवर काय करताय? एक तृणमूल काँग्रेसबद्दल पाहिलं असेल 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बघायला टुपुक उड्या मारून पळतात. एक महत्वाची गोष्ट आहे की आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढीच वर्ष चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखाद्या पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिम्बॉल देखील देऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आत्ताचे जे पूर्ण आदर ठेवून सांगतो सरन्यायाधीश आहेत त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉइड. आणि तो जस्टिस डिस्ट्रॉय होताना दिसतोय का आपल्या देशामध्ये? आपलं लोकशाही डिस्ट्रॉय होत दिसते का?